आणि मग तो संदेश ऐकल्यावर ते म्हटले की फार पूर्वी जर या संदेशाची ओळख किंवा या देवाच्या वचनाची ओळख आम्हाला झाली असती तर आज आम्ही कर्जबाजारी नसतो. त्या संदेशाने आमचे डोळे उघडले. म्हणजे देवाचं वचन ज्यास येतं ना त्यास आमची पडझड ते थांबवण्याचं काम करतं. आम्ही प्रत्येक जण जीवनामध्ये कुठेतरी पडलेलो आहोत. परिवारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये बऱ्याच ठिकाणामध्ये पडझड झालेली आहे. आणि त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की ज्या माझ्या घरातली वडील व्यक्ती आहे आणि आज तिचं वय जवळजवळ 75 वर्ष आहे. 75 वर्ष दारूच्या व्यसनामध्ये होते, व्यसन करत होते. परंतु जेव्हापासून तुमचा संदेश मी त्यांना ऐकवला तर देवानं सगळ्या व्यसनातनं त्यांना बाहेर काढलं. एक चांगलं जीवन ते जगत. म्हणून म्हटलं की जीवनातली जर पडझड थांबवायला पाहिजे ना तर देवाची ओळख व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणसाला देवाची ओळख होत नाही ना तोपर्यंत त्याचं नुकसान आणि हानीच होत असतं. आणि कोणी भरपाई करू शकत नाही. कोणीच नाही भरपाई करू शकत. आपल्या ताकदीवरती, आपल्या ज्ञानावरती, आपल्या पैशावरती उडे मारणारे लोक एक दिवशी त्यांना खितपत पडलेलं जीवन जगावं लागतं. एक दिवशी आशा संपलेलं जीवन त्यांना जगावं लागतं. परमेश्वर त्याच्या मार्गामध्ये येण्यासाठी कोणाला सक्ती करत नाही असं लिहिले वचनामध्ये. जीवन शाप, जीवन मरण, शाप आशीर्वाद सगळं तुझ्या समोर ठेवलेलं आहे. देव सक्ती करत नाही. मग देव सक्ती करत नाही मग वेळ आल्यावर आम्ही का देवावर सक्ती करतो नाही का? उत्तर द्यायलाच पाहिजे देवाने. प्रभूने आमची प्रार्थना ऐकलीच पाहिजे. देव सक्ती करत नाही पण देव समयाचा बांधील आहे असं लिहिलंय उपदेशकाच्या पुस्तकामध्ये. पसरवण्याचा समय अजून गोळा करण्याचा पण समय. एक दिवशी पसरत राहा. आणि जेवढं तुम्ही पसरून टाकाल गोळा करायला गेल्यावर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. सगळं नाश पावलेला आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही वाऱ्याची दिशा ओळखा, ढगांचं आकारमान ओळखा आणि आपल्या कामाला सुरुवात करा. समय ओळखून तुम्ही हे करा असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, दिवस समय आमच्या हातामधनं लवकर लवकर निसटून जातो. इतका लवकर जातो ना. आणि मग आम्हाला कळतं अरे मी सगळंच गमावलेलं आहे. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं माणसानं सारं जग मिळवलं. हा, कारण सारं धडपड आमची कशासाठी आहे? जगातल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. ते मिळालंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळा समय आम्ही खर्च करत राहतो. आणि शास्त्रात काय सांगितलं? तो आपल्या प्रियजनात जे काय लागतं ते मग कशासाठी पळापळी करायची. म्हणून शास्त्र काय सांगतं? प्रथम त्याचं नीतिमत्व आणि राज्य, बाकी काय नाही मिळवायचं. तो परराष्ट्रीय लोकांचं ते काम आहे. कारण त्यांना स्वर्ग राज्य नाही मिळणार. देवाच्या लोकांचा लाभ कोणता? त्याला देव मिळणार आणि देवाबरोबर असणारे आशीर्वाद मिळणार आणि त्याचप्रमाणे स्वर्ग राज्य सुद्धा मिळणार जे जगातल्या लोकांपासून लपलेलं आहे. आणि म्हणून आता माझ्या जीवनाची झालेली पडझड, मला माहिती आज तुम्ही तर आला ना, तुमच्या जीवनाची पडझड कुठेतरी झालेली आहे. कोणच नाही असं बसलं बरं का या ठिकाणामध्ये. माझ्यापासून मी आता माझा विचार केला तर मला खोकला आला म्हणजे माझी पडझड झालेली, शरीराची कुठेतरी पडझड झालेली. तुम्ही या ठिकाणामध्ये आहात, कुणाची आर्थिक स्थिती ढासळलेली, कुणाचं कुटुंबामध्ये असणारे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये कठीण बनून गेलेले आहेत. जगात सगळीकडे पडझड आहे. परंतु या पडझडीला, या पडझड झालेल्या जीवनाची उभारणी कशी होणार आहे? म्हणून आज आम्ही ऐकणार आहोत माझी पुन्हा उभारणी कशी होणार आहे. लक्षात ठेवा, हे बायबल जे आहे ना ते असं पुस्तक आहे, इथं पाडलं जातं आणि पुन्हा उभारलं जातं नाही का. ईश्वर म्हटलं हे मंदिर मी पाडेल आणि पुन्हा उभा करेल असं लिहिलं. पुन्हा एकदा नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी. देव परत एकदा नवीन करत असतो आणि देवाला नवीन करायला आवडतं. आणि नवीन करत असताना पहिल्यांदा तो पडझड होऊ देतो. चांगलं घर कोणी पाडून बांधेल का? बांधले तर 2 नंबरचा पैसा आहे म्हणायचं. त्यांना मस्ती आली नाही का, उगा पैसा वाया घालवायला लागलेले.
मग कधी नवीन घर बांधतात? घर पडायला लागल्यावरती. परंतु कित्येक वेळा काही लोकांना पडक्या घरातच राहायला खूप दिवस आवडतं आणि एक दिवशी सगळेच मरून जातात, नाही का? भूकंप येतो किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते आणि सगळेच मरून जातात, पण आपलं घर काय परत बांधत नाही. पण मला मात्र माझ्या जीवनाची पडझड किंवा माझ्या जीवनाची पुन्हा उभारणी करायची म्हणजे माझं गेलेलं परत मला मिळवायचं. काहीतरी गेलेलं आहे. शांती गेलेली असेल, आरोग्य गेलं असेल, नोकरी गेली असेल, काही लोकांचं कुटुंब गेलेलं आहे, पती गेलेला आहे, पत्नी गेलेली आहे. आज पुष्कळ लोकांच्या जीवनात समस्या आहेत, लेकरं गेलेली आहेत, नातेसंबंध तुटलेले आहेत, देवाचं घर त्याच्यापासून ते अलिप्त झालेले आहेत. मग हे परत मिळवणार कसं? इयोबाचं पुस्तक 22 अध्याय 21 ते 23 वचन आपण वाचूया. माझी पुन्हा उभारणी कशी होणार? वाचूया. त्याच्याशी सख्य कर आणि शांती जोड अशाने तुझे कल्याण होईल. आता त्याच्या तोंडचे धर्मशिक्षण घे. त्याची वचने आपल्या हृदयात साठव. तू सर्वसमर्थाकडे वळलास. आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला तर तुझी पुन्हा उभारणी होईल. तुझी पुन्हा उभारणी कशी होईल? उभारणी तर व्हायला पाहिजे ना. गेलेलं सगळं परत मिळालं पाहिजे ना. मग गेलेलं सगळं परत मिळायचं तर नुसती प्रार्थना करून नाही मिळणार. अनेक लोकांना असं वाटतं, नाही प्रार्थना करा म्हणजे सगळं आमचं आम्हाला परत मिळेल. आणि देव नुसता प्रार्थना करून परत मिळाल तुम्ही झटकेसरशी घालवाल ना, तुम्हाला काय त्याची किंमत राहणार आहे? जे फुकट मिळालं ते तुम्ही असंच वाटणार आहे, त्याची किंमत तुम्हाला राहणार नाही. मग परमेश्वर मुळामध्ये आमचं सगळं घालवतो का, हा प्रश्न आहे ना. देवाला तर तुम्हाला आशीर्वाद द्यायला आवडतं, आरोग्य द्यायला आवडतं, तुमच्या कुटुंबाची बांधणी करायला आवडती, तुम्हाला भरभराट आणि सगळ्या प्रकारचे आशीर्वाद द्यायला आवडतात. आणि जो ख्रिस्तामध्ये आहे तो ऑलरेडी आशीर्वादित आहे. आपण अनेक संदेश ऐकले. जर तुम्ही येशूमध्ये आहात तर आशीर्वादित आहात. पण माणूस तो माणूस आहे हो. एकदा का त्याची भरभराट झाली, एकदा त्याच्यामध्ये आरोग्य राहिलं, एकदा त्याच्यामध्ये समृद्धी आली, त्याला नोकरी लागली, सगळं काही त्याचं चांगलं झालं, सगळं चांगलं झाल्याबरोबर तो पहिले देवाला विसरतो. पहिले जर त्याचा शत्रू कोण, मग देव. मग त्याला देव आवडत नाही. मग तो काय करतो माहिती का? बघा, मी आज कितीतरी उदाहरणं तुम्हाला दाखवेल. बऱ्याच लोकांसाठी मी नोकरीसाठी प्रार्थना केली, लग्नासाठी पण आज ते नाहीत बरं का, तुम्हाला पण माहिती आहे. मग गेले कुठं होते? आधी आले, रडले, मागितलं, देवा हे दे ते दे, आणि मग देवानं दिलं. आता देव आहे, देव देतो आणि त्याच्यापासून गेल्याबरोबर पडझडीला सुरुवात करतो, फटके मारायला सुरुवात करतो. मला वाटतं 21 वचन वाचा, पहिला मुद्दा समजेल तुम्हाला. त्याच्याशी सख्य कर आणि शांती जोड अशाने तुझे त्याच्याशी सख्य कर. म्हणजे तुम्ही काय करता? आधी देवाशी तडजोड करून देवाला जीवन देता आणि त्याला म्हणता, प्रभू आता मी तुला सोडणार नाही, तू म्हणशील तसं वागेल. तू उठ म्हटला उठेल, बस म्हटलं बस, तू म्हटलं नाईट प्रेयरला ये, मी नाईट प्रेयरला येईल, तू म्हटला शुक्रवारच्या प्रार्थनेला, मी शुक्रवारच्या प्रार्थनेला, तो म्हटला रविवारी 9:30ला नाही, मी 8:30लाच येऊन बसतो. सगळं तुम्ही देवासाठी करायला सुरुवात करता आणि देव तुमचं सगळं पाहतो. शेवटी देव तो देव आहे. लेकरू पण आई वडिलांचं ऐकायला लागल्यावर त्या लेकराविषयी आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये इतकं प्रेम उत्पन्न होतं नाही का. तो सकाळी उठतो आणि उगाच पुस्तक घेऊन बसतो. त्या आईला एवढं वाटतं पोरगा अभ्यास करायला लागले, पोरगी अभ्यास करायला लागली, आतमध्ये मोबाईल आहे, तिला कुठं माहितीये. तो आतमध्ये मोबाईल बघतो का वाचतो, पण ती त्याला खायला प्यायला आणि इतकी त्याची काळजी घेते. रिझल्ट लागल्यावर कळतं, अरे हे पोराने अभ्यास नाही केला, मोबाईलच खेळला बरं का. मग तुम्ही दिलेलं सगळं काढून घेता ना. आता तुम्ही चहा देत नाही, आता चापटी देता बसता उठता का? कारण कुठं तरी तुम्ही त्याला ठकवलेलं आहे, कुठं तरी तुम्ही त्याची फसवणूक केलेली आहे. तसंच देव आहे. जस्ट देव तुम्हाला आशीर्वाद देतो आणि तुम्ही त्याच्याशी असणारं नातं तोडता, त्याच्याशी नातं तोडता. मग कोणतं कारण की देवाशी नातं तुटलं जात? देव नातं नाही तोडत, देव कधीच नातं नाही तोडत.
आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देवाला प्रश्न करतो, देवा तू माझं नातं का तोडलं? माझ्या देवा तू माझा, म्हणजे नातं देवानं तोडलं. आणि जेव्हा देव नातं तोडतो ना, त्यावेळेस तुमच्याकडे एक एक मोठी मोठी विपत्ती यायला सुरुवात होते. फार मोठे प्रश्न. कोणी भ्रमात राहू नये बरं का. मी देवामध्ये नाही, मी प्रार्थनेमध्ये नाही. कधी कधी त्याही गोष्टीचा आम्हाला घमेंड वाटते. कोणती? मी देवात नाही, आता मी आता पहिल्यासारखा प्रार्थनेत नाही. अरे वा, तू देवात नाही, तू प्रार्थनेत नाही, तू देवाच्या मार्गामध्ये नाही, याचं तुला कौतुक वाटतं. एक गोष्ट ध्यानात ठेव, ज्या दिवशी विपत्ती यायला सुरुवात होईल त्या जगामध्ये तुला पळता भोई थोडी होईल, कारण तो देव आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रभूचा स्वीकार केला, तुम्ही एक मोठा विरोधक तयार करून ठेवलेला आहे. सैतान त्याचं नाव आहे. आणि सैतान तुमच्यावरती चाल करून का येत नाही? का तुमच्यावरती संकट आणू शकत नाही? कारण तूने मुझे आगे पीछे घेर रखा है. तू चारी बाजूने मला घेरून टाकलेला आहे. चारी बाजूने त्याने तुम्हाला सुरक्षित केलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही देवाचा हात सोडता, देवाच्या मार्गापासून परावृत्त होता, देवाचा त्याग तुम्ही करता, परमेश्वराच्या भयापासून निघून जाता, देवाबरोबर असणारं सत्य आणि तुम्ही तोडून टाकता, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होता. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा न्याय तुम्ही स्वतःवरती आणता. आणि शास्त्र सांगतं हीच गोष्ट तुमच्या जीवनाच्या पडझडीला कारणीभूत आहे. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. लुटारूने त्याची वस्त्र काढून घेतली. कान देऊ नये का? जेव्हा प्रभू तुमच्या बरोबर असला त्यास तुमच्यामध्ये विजय असतो. प्रभू तुमच्या बरोबर असतो त्यास तुम्हाला खात्रीशीर शांती असते. पण एकदा का प्रभूनं त्याचं गौरव आणि त्याचं सानिध्य तुमच्यातनं काढून घेतलं, मग सैतानानं अनेक प्रकारची संकट तुमच्यावरती पाठवून तुमचं घर, तुमचा परिवार, तुमची नोकरी, तुमची लेकरं, तुमच्या परिवारातले असणारे सगळे आशीर्वाद याच्यावरती तो हल्ला करतो. वेळीच आम्हाला सावरणं फार गरजेचं आहे. वेळीच फार लवकर आम्ही शुद्धीवरती येणं गरजेचं आहे. उधळ्या पुत्र ज्यावेळी शुद्धीवरती आला ना, बायबल सांगतं त्याने सगळं गमावलेलं होतं. सगळं गमावलेलं होतं. त्याच्या बापानं त्याला प्रतिबंध नाही केलं. बापाशी नातं तोडून तो गेला. तो म्हटला जातो मी, मला माझे मित्र पाहिजेत. तो म्हटला जा. लक्षात ठेवा, असं लिहिले, जो जगाशी मैत्री करतो तो देवाशी वैर करतो. जग आणि जगातल्या गोष्टीवरती प्रेम. सगळ्यात वाईट गोष्ट काय? जगाच्या गोष्टीचं आकर्षण. आणि बा, ज्यांना जगातल्या गोष्टीचं आकर्षण लागतं ना, ते देवाच्या मंदिरात कधीच येऊ शकत नाही. आपोआप त्यांचे पाय जगामध्ये कुठेतरी भरकटले जातात. मग तुम्ही म्हणाल नाही आम्ही घरी बसून प्रार्थना करतो. ती तुमची सवय आहे. घरी तुम्हाला भेटायला तुम्ही एवढे जागीरदार नाही, देव तुम्हाला तिथे भेटायला नाही का? नाही, आम्ही घरी बसून प्रार्थना करतो ना, घरात पण आम्ही बायबल वाचतो. एवढा जागीरदार आहे तू? एवढा किंग आहे? एवढं मोठं तोय की देवानं स्वर्ग सोडून तुझ्या घरात येऊन तुला दर्शन द्यावं? एवढं तुझ्याकडे पावित्र्य आहे, एवढी तुझ्याकडे शुद्धता आहे, आणि तुला वाटतं की तुझ्या असल्या फालतू गोष्टीमुळे देव प्रसन्न होईल? तो म्हणतो मी याला फटके मारीन. दावीद म्हणतो मी परमेश्वराचं एक वरदान मागितलं ते की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. दावीद म्हणू शकला असता की मी राजा आहे, देवा मला राज्य करताना बाकीच्या गोष्टीसाठी वेळ नाही. पण त्याला माहिती आहे जो राज्य देतो तो काढून पण घेतो. त्याने शौलाला पाहिलं, शौलाला देवानं राज्य दिलं, राजा पण देवानं बनवलं. पण शौल देवाच्या इच्छेच्या विरोधात गेला तर तो म्हटला त्या माणसाला काढून माझ्यासारख्या मेंढपाळाला त्याने गादीवरती बसवलं, माझ्यासारख्या व्यक्तीला राजगादीवरती बसवलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या भयामध्ये चालत असताना देवापासून तोडणाऱ्या असंख्य गोष्टी तुमच्याकडे असणार आहेत. आणि त्या गोष्टी तुमच्याकडे काय येतात माहिती का? त्याचं कारण एकच आहे, देवाशी तुमचे नाते तुटले जावे. आणि एकदा का देवाशी तुमचं असणारं नातं तुटलं की तिथून तुम्ही उद्ध्वस्त व्हायला, तुमची पडझड व्हायला सुरुवात होती. वाचूया ते वचन पुन्हा एकदा. त्याच्याशी सख्य कर, त्याच्याशी सख्य कर आणि शांती जोड. आणि काय कर? पहिली गोष्ट, ज्या आमच्या चुकीच्या वर्तनामुळं, लक्षात घ्या, देव तुमचं सगळं वर्तन खपवून घेतो ही कल्पना डोक्यातनं काढूनच टाका.
आम्हाला काय वाटतं माहिती का, वधस्तंभावरचा ख्रिस्त आहे, त्याच्या तोंडावरती लोक थुंकले, त्याच्या दाढीचे केस उपटले, त्याच्या पाठीवरती 39 पटके मारले, तरी त्यानं सहन केलं. परंतु आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे त्यानं सहन करायचं ते सहन केलं, पण इथून पुढं तुमचं एकही पाप तो सहन करणार नाही, एक सुद्धा नाही. एक सुद्धा एक्सक्यूज त्याला पसंत नाही. ठीक आहे, तो तुम्हाला क्षमा करेल, तुम्ही त्याच्याकडे रडला, पश्चाताप केला, क्षमा केला, पण पडझड तो काय मला वाटतं त्या याच्यामध्ये पहा बरं, 23 वचनामध्ये, तू सर्वसमर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. म्हणजे तुझी झालेली पडझड परत मी त्याला रिपेअर करेल. म्हणजे पडझड तर होणार ना, किंमत तर चुकवावी लागणार ना, काहीतरी गमवावं तर लागेल का नाही. देवाच्या मार्गामध्ये, देवाच्या घरात आल्या कारणानं आरोग्य माझ्यातनं निघून गेलं, आणि म्हणतो प्रभू मी चांगला निरोगी होतो, आता माझ्यामध्ये का आरोग्य नाही. तो म्हणतो तू माझ्याशी संबंध तोडले, तू माझ्याशी संबंध नाही तोडले, तू शांतीशी असणारे संबंध तोडले, तू माझ्याशी संबंध नाही तोडले, तुझ्या भोवती जे असणारं संरक्षण, त्या संरक्षणाशी असणारे संबंध तोडले. आता तू धावा करते, आता तू मागत आहे. पण ज्यावेळेस मी तुझ्याशी बोलत होतो, बोलत असताना आपल्या मनाचा हट्ट, आपला अहंकार, आपला मीपणा याच्यामध्ये तू एवढा मशगूल झालेला होता की तू माझे शब्द पण कानावरती पडू देत नव्हता. मग मी तो देव आहे, तो मालक आहे, ज्यानं आपला पुत्र देऊन तुमची आणि माझी सुटका केली. मग समयाप्रमाणे तो पडझड करताना तुमच्याकडे फक्त बघत बसणार आहे. उदाहरण पवित्र शास्त्रातलं सांगतो, 120 वर्षाचा अवधी नोहाला आणि संपूर्ण जगाला त्यानं दिला. तो म्हटला शुभवर्तमान सांग, आणि तारू पण बनव. त्यानं तारू बनवला, शुभवर्तमान सांगितलं. 120 वर्षानंतर जे 8 लोकांचं कुटुंब, पशु पक्षी प्राणी सगळे तारवात गेले. जलप्रलय आला, त्या माणसं तडफडून मरत होती, नोहाच्या तारवाला धक्के मारत होते दरवाजा उघडण्यासाठी, आणि ते तांडव करत होते, रडत होते. पण देव त्यांचं तांडव, त्यांचं मृत्यूचं तांडव, त्यांचा मृत्यू, त्यांची मरणारी लेकरं, त्यांच्या मरणारे म्हातारा म्हातारी, या सगळ्याकडे पाहून परमेश्वर शांत चित्तानं त्या लोकांचं मरण पाहत होता का. जेव्हा तुम्ही त्याच्याशी असणारे संबंध तोडता, त्यास देव तुमच्याशी असणारे संबंध तोडतो. म्हणून शास्त्र सांगतं, पुन्हा उभारणी व्हायची तर परत एकदा त्याच्याशी सख्य कर, परत एकदा त्याच्याशी मजबूतीने. तो खूप कृपा करणारा देव, तो प्रेमळ आहे. तुम्ही नुसतं जाऊन त्याला म्हटलं ना, प्रभू क्षमा कर, माफ कर, मला परत एकदा तुझ्याकडे यायचं, एक वाक्य हो, एका वाक्यानं तुमच्या जीवनाची पडझड होण्यापासून थांबेल. एक वाक्य एकदा तरी बोला ना देवाला. तुम्ही स्वतःला प्रेझेंट करण्या, तुम्ही चुकीचे नाही ती भावना काढून टाका. बरेच लोक स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात, नाही मी चुकलो नाही, या गोष्टी माझ्या चुकीच्या नाहीये. तुम्ही चूक करताना त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करता, याच बचावामुळे देवाचं तुमचं नातं तुटलं जातं ना, याच्यामुळेच तुमचं देवाशी असणारे संबंध तुटले जातात. मनुष्य आपल्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक व्यक्तीला वाटतं दुसरा व्यक्ती चुकीचा आहे. माणसाला देवापासून तोडणारी गोष्ट कोणती माहिती का, मी चुकीचा नाही, समोरची व्यक्ती चुकीची आहे. दावीद म्हणतो माझं पाप, कुणाचं पाप, कुणाचं पाप, म्हणजे चुकीचा कोण आहे, मी. ज्या दिवशी तुम्हाला चुकीची भावना निर्माण होती आणि तुम्ही देवाला जाऊन सॉरी म्हणता, आणि तुम्ही म्हणता नाही त्याच्यापेक्षा मी चांगला आहे, नाही, तुम्हाला एकमेकाला कॉपी करायची नाही, आम्हाला देवालाच कॉपी करायची. सैतान तुम्हाला नेहमी सांगतो त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगले सिस्टर ब्रदर, तुम्ही खूप चांगले त्यांच्यापेक्षा. अरे तो नरकात जाईल, तू जाणार आहे का? ती नरकात जाईल, तू जाणार आहेस का? तुला तर स्वर्ग पाहिजे, तुला आशीर्वादित व्हायला पाहिजे. मग आशीर्वादित व्हायला पाहिजे तर माझं पाप जेव्हा मी कबूल करतो, देवाशी माझे नाते पुन्हा एकदा नीट होतात. दुसरी गोष्ट वाचूया 22व्या वचनामध्ये. आता त्याच्या 21व्या वचनात, त्याच्याशी सख्य कर, त्याच्याशी सख्य कर आणि शांती जोड. दुसरी गोष्ट, जर तुमच्या जीवनाची पडझड झालेली, परत एकदा ते नीट व्हायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली तर
तर देवाशी नातेसंबंध जोडणं. आणि दुसरी गोष्ट शांती जोडायची. म्हणजे नेमकं काय हो देवाशी शांती जोडायची? मला मोठा प्रश्न पडला. देवाशी शांती जोडायची म्हणजे मुळात आम्ही चर्चमध्ये आल्यावर शांतच असतो ना, हाताच्या घडी तोंडावर बोट आहे. पण प्रॉब्लेम कुठं घरी गेल्यावर आहे. घरी ज्यावेळेस तुम्ही जाताना त्यास देवाशी वाद घालायला सुरुवात करता. तुमची शांती तुटलेलीच असते. एक मुलगा आहे, तो मुलगा प्रार्थना करतो आणि जातो आणि परीक्षेमध्ये 1% रँक त्याने ठेवलेली. प्रभू एवढं पर्सेंटेज मला दिलं पाहिजे. आणि मग प्रार्थना होती, जातो, पेपर लिहितो, रिझल्ट लागतो आणि त्या रँक पेक्षा खूप खाली आलेला असतो आणि तो देवाला वाद घालतो. मी तर प्रार्थना केली की. अरे प्रार्थना केली खरं आहे, पण कधी केली? तू वर्षभर तर चर्चला दिसला नाहीस आणि दिसला तरी तुझ्या वेळेप्रमाणे तू येत होता. ज्यावेळेस 9:30 चर्च असतं त्या 9:30 तू कधीच नव्हता. तू तुझ्या सोयीप्रमाणे येत होता आणि तू अभ्यासाच्या वेळेस सुद्धा मित्रांमध्ये फिरत होता. म्हणजे सगळं करून तू लास्ट मोमेंटला येतो आणि मला म्हणतो की मला एवढ्या रँकचे मार्क दे. मग मी तुझा काय एटीएम आहे? तू प्रार्थना केली आणि तू सगळं केलं, मी तुला उत्तर दिलं नाही. पहिल्यांदा तुला माझ्यासाठी करावं लागलं, मग मी तुझ्यासाठी करेल. वाद घालणं बंद करा. असं म्हणतायत बॉस इज ऑलवेज राईट. नाही का? काम करायचं तर काय म्हणावं लागतं? बॉस इज. तो किती मूर्ख असला तर बॉस, येस बॉस, असंच करायचं. तो बॉसचा बॉस आहे. ही इज अ परफेक्ट गॉड. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा दोष नाही. मग देवाकडे काय प्रार्थना करायची माहिती का? देवा माझंच कुठं चुकलं ते मला समजून सांग. शांती जोडणं म्हणजे नेमकं काय? मी मला स्वतःला तपासणं. देवाची तपासणी करू नका. देवाची तपासणी करताना आमच्याकडे 2 पर्याय. मग त्यांना नाही दिले का तू आशीर्वाद? हा, त्यांची साक्ष ऐकली. बरेच लोक, पाळक साहेब आता आम्ही थकलो, एवढ्या साक्षी ऐकतो आणि आमचं कर्ज का फिटत नाही? करताना विचारलं का मला? डोंबलं भर करून ठेवलं, कुठं कुठं केले मला माहित पण नाही. आणि काय लोकांच्या त्या कर्जाच्या प्रार्थना ऐकून ते म्हणतात, अहो आत्ता 9 लाख आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा. मी पण भोळेपणा ते बाईंचे 9 लाख फिटू दे. आणि ते फिटतात तो पण, अहो अजून 7 लाख आहे. अरे बापरे, मग उपाशी मरू का मी आता प्रार्थना करून करून? अजून 7 लाख, अजून 2 लाख, अजून 15 लाख, असं करत 30-40 लाख कर्ज. आणि देवा ते आता नाही, त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे. देवाला दोष देऊ नका. आता देवानं सिंहाच्या गुहेमधनं दानिएलला बाहेर काढलं, तसंच आम्हाला का बाहेर काढत नाही? दानिएल नित्य प्रार्थना करणारा होता. ज्यास प्रार्थना करू नये म्हणून त्या ठिकाणामध्ये लोक त्याच्या घराकडे आले. राजाचं फरमान होतं महिनाभर पर्यंत, 30 दिवसापर्यंत कोणी आपल्या देवाची प्रार्थना करायची नाही. पण दानिएलच्या प्रार्थनेमध्ये कधी खंड पडला नाही. तू काय देवाला दोष देतो? तू कधीतरी तुझ्या सोयीप्रमाणे प्रार्थना करतो आणि सोयीनुसार देवाच्या घराकडे येतो. सोयीनुसार तुझं शास्त्र वाचन आहे, सोयीनुसार तुझं धन्यवाद आहे आणि तू सोयीनुसार जीवन जगत असताना देवाला दोष देण्याचं काम करतो. जो व्यक्ती देवाला दोष देतो त्याची शांती तुटली जाते. म्हणून पहिल्यांदा देवाशी शांती करणं म्हणजे कबूल करणं, देवा तू न्यायी आहेस आणि तू कधीच चुकत नाही, ही भावना. बरं का? बरंच म्हटलं पाहिजे, देवा कुठं तरी मी चुकलेलो आहे, प्रामाणिकपणा. आणि मुळामध्ये प्रॉब्लेम काय माहिती का? आम्हाला आमच्या चुका दिसतच नाहीत हो. आम्हाला पहिल्यापासून, पोराला बघा ना तुम्ही, एवढे मार्क का कमी पडले? नाही, शाळेमध्ये सर बरोबर शिकवत नव्हते. मग त्याला कसे काय 90% पडले? मग चल तुला ट्युशन मध्ये. मग ट्युशन लावून पण कमी पडले. नाही, ते शाळेतल्या सरांसारखे ट्युशन मधले शिकवत नव्हते. म्हणजे येईन याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या, अरे तुला ट्युशन लावलीस नाही, मग तू ती बुक नव्हती आणली ना. जी बुक तुला मागितली ती बुक मला दिली नव्हती तू. त्या माझ्या फ्रेंडकडे ती बुक होती, मग त्याच्याला पण त्याला पर्सेंटेज, त्याला ते पुस्तक मिळाले. सगळं लावून सुद्धा तुम्ही दुसऱ्यामधले दोष शोधणार आहे. पण धन्य ते लोक जे देवाला कधीच दोष देत नाही. युवासारखं जीवन देवानं दिलं, धन्य त्याचं नाव. हे देवाची शांती. बरं का? देवाची शांती म्हणजे काय? परमेश्वर माझ्या जीवनात जे घडवतो ते सगळं चांगलंच आहे. आमेन म्हणाल का? याच्याने देवाची शांती जोडली जाते. देवाला विचारायचं, प्रभू का?
माझ्याच बाबतीत असं का घडतं? आणि पुष्कळ लोक सैतान त्यांची कानं भरवतो. काय करतो? तुझ्याच बाबतीत बरं का, देवाचं लक्ष तुझ्याकडे नाहीये. मग त्यांना कसं देवाने उत्तर दिलं, तुला कसं उत्तर दिलं नाही? हा, देव तुझ्या बाबतीत पक्षपात करतो. कोणीतरी मला मेसेज करून सांगितलं, फाळक साहेब आता हतबल झालो, आता आम्ही प्रार्थना करणार नाही, चर्चला जाणार नाही. मरा, त्यात तुम्ही चर्चला गेल्यावर माझ्या खात्यावर 1 लाख पडणार आहे. माझं काम तुम्हाला सांगणं सत्य. आणि देवाला काय फरक पडत नाही तुम्ही गेला काय नाही गेला काय. जगामध्ये आज पीटर सेल्वीच्या चर्चकडे गेला तर तिथं 30-40 हजार लोक देवाचं वचन, आणि हे एकटा घरामध्ये बसलं, नाही मी चर्चला येत नाही, देव माझा ऐकत नाही, बस घरात मर. येईल प्रश्न, येईल समस्या, आणि त्यावेळेस तुला नाक घासत देवाच्या घराकडे यावं लागेल. का? कारण तुझं उत्तर देवाशिवाय कोणाकडेच नाहीये. कोणाकडेच उत्तर नाही, कोणाकडे नाही प्रिया. डॉक्टर सुद्धा सांगतात शेवटी जावा आपल्या देवाची प्रार्थना करा. अरे डॉक्टर सांगतात त्यावेळेस, सायंटिस्ट सुद्धा सांगतात जगाचा अंत जवळ आलेला आहे, काहीतरी करा, प्रार्थना करा. अमेरिकेच्या प्रेसिडेंटने त्याने सांगितलं चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करा. आता फक्त चर्चची प्रार्थनाच या कोरोनापासून लोकांना करोनापासून लोकांना वाचवेल. सगळ्याला कळतं शेवटी देवाकडेच यावं लागतं. मग का अहंकार, का मीपणा, का पडझड करून घ्यायची? शास्त्र सांगतं देवाशी शांती करावी म्हणजे वाद घालणं बंद करावं, देवावर दोषारोप करणं थांबवणं, आणि दुसरी गोष्ट त्याच्याशी तह करणं. तह समजतो का? कॉम्प्रोमाइज. आपल्याला मराठीपेक्षा इंग्लिश समजतं नाही का? आणि जर तुम्ही बघितलं ना तर शिवाजी महाराजांचा तितका भारी योद्धा शिवाजी महाराज होते की विचारता सोय. परंतु जिजाबाईंनी त्यांना एक गोष्ट शिकवली होती, ज्यावेळेस तू स्वराज्य मिळवत जाशील त्यास पुष्कळ गोष्टी मिळत जातील, परंतु शत्रूच्या ताब्यात सापडल्यावर काही गोष्टी सोडून दे. कशासाठी? तर तू जिवंत राहिला तर अजून मिळवशील. कॉम्प्रोमाइज करू नकोस, कॉम्प्रोमाइज कर, तह कर. मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याला त्या बादशाहनं पकडलं तर त्यानं तहामध्ये 23 किल्ले परत देऊन टाकले. त्याला तह म्हटलेले, कॉम्प्रोमाइज. देवाकडे येताना हाच तह आहे, ज्या गोष्टी तुम्ही हट्टानं मिळवल्या त्या परत देऊन टाका. मला नकोय प्रभू याची गरज नाही, मला त्याच्यापेक्षा तुझी गरज जास्त आहे. हा तह आहे, हे कॉम्प्रोमाइज आहे. तुम्ही घेऊन बसला नाही, माझे किल्ले आहेत, मला हे पाहिजे, मला दारू पाहिजे, मला व्यभिचार पाहिजे, मला शिवीगाळ पाहिजे, मला अमकं पाहिजे, मला तमकं पाहिजे. कॉम्प्रोमाइज नाही, तहच नाही. देव म्हणतो हे सोड, ते सोड. आम्ही कुठं सोडतोय? आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे चालायचं. तो ठीक आहे, तुझा तह नाही ना, तू कॉम्प्रोमाइज करत नाही, मग मी माझं असणारा हात तुझ्यावरती चालवेल. अनुवादाच्या पुस्तकात लिहिलं नाही का, हे सगळे शाप तुझ्या माग येतील, सगळे शाप तुझ्या माग येतील. तिसरी गोष्ट वाचूया, 22 वचन. आणि त्यांच्या तोंडचे आणि त्याच्या तोंडचं धर्मशिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठीव. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमची पडझड होण्याचं कारणच काय? आम्ही तर चर्चला जातो, आम्ही देवाच्या मंदिरात जातो, आम्ही प्रार्थना करत आहोत, परंतु पडझड होण्याचं कारण काय? देव कोणतीच गोष्ट त्याच्या वचनाला सोडून करत नाही. आमीन म्हणाल का? देवाने सगळं याच्यात दिलेलं आहे. असं करशील तर, या बायबलमध्ये जर आणि तर आहे बरं का. तुम्ही म्हणाल नाही चला एकदा बाप्तिस्मा घेतला ना मग सगळं ठीक आहे, ओके होईल, आणि बाप्तिस्मा घेतल्यावर आता नोकरी लागेल, लग्न होईल. एकाने मला कॉल करून सांगितलं मला तुमचा धर्म स्वीकारायचा आहे, पण मला 5 लाख रुपये देणं आहे, तर तुम्ही मला 5 लाख द्याल का? म्हणलं अरे बाबा मलाच 5 लाख दे तू. म्हणजे त्यांना असं वाटतं की धर्म स्वीकारला म्हणजे प्रश्न सुटतील. 5 लाख त्या ठिकाणी तर अजून त्याच्यावर कर. आमच्या धर्मात माझं लग्न होत नाही, तुमच्या धर्मात आल्यावर माझं लग्न होईल का? रे आमच्याच पोरांना पडले तसे, त्यांना मुली मिळणं त्यांचं वैताग झालं. तुझं लक्षात घ्या, बाप्तिस्म्यानंतर स्वर्ग राज्य मिळतं. बाकीच्या गोष्टी नाही बरं का, लग्न, नोकरी, पैसा, हे सगळं जगातल्या लोकांचं आहे. हा विश्वास ठेवाल, वचनानुसार जीवन जगाल, तर या वचनातले सगळे आशीर्वाद तुमच्या मागे येतील. सगळे आशीर्वाद.
मग एक व्यक्ती, त्या व्यक्तीनं, आता जसं आम्हाला कळतं, आता आपल्या ख्रिस्ती लोकांवरती हल्ले झाले. परवा प्रबोधन द्यायला गेल्यावरती मग ते म्हटले की नाही, याच्यात दाखवा कुठे येशूचं रक्त, आणि भाकर द्यायला लागला, हे दाखवा कुठे येशूचं शरीर. आणि त्यांना असं वाटलं खूप मोठी काहीतरी त्यांनी मोठा पराक्रम केला. काय तर याच्यामध्ये येशूचं रक्त नाही. आणि मग यांनी धर्म प्रसार करायला लागले आणि सक्तीला ते धर्म. अहो, कोण सांगितलं तुम्हाला सक्ती? इथं असं म्हटलं बोलावलेले पुष्कळ आहेत, असं प्रबोधन देऊन जर धर्म बदलला आणि ते धर्म बदलल्यावर जर येशू मिळाला तर बायबलची गरजच लागणार नाही ना. तो म्हणतो यात लिहिल्या गोष्टी जर तू पाळशील. मुळामध्ये बायबल हे अशा प्रकारचं पुस्तक आहे, याच्यामध्ये सिद्धांत आहे, जीवन जगण्याची तत्व आहे. आणि येशू जगामध्ये धर्म स्थापन करण्यासाठी नाही तर परिवर्तन करण्यासाठी आहे. म्हणून त्याने त्याचं रक्त सांडलं. म्हणून ते प्रभुभोजन घेतल्यानं कोणी ख्रिस्ती होत नाही. आणि लागतो ख्रिस्ती व्यक्ती प्रबोधन घेतो तरी त्याला बायबलमध्ये ख्रिस्ती म्हटलेलं नाही ना. का? कारण तो देवाचं वचन पाळतच नाही. पडझड का होती? एक ख्रिस्ती व्यक्ती नियमित प्रबोधन घेतो पण तो दारिद्र्यामध्ये आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती नियमित प्रबोधन घेतो पण त्याच्याकडे नोकरी नाही. मग कसं काय असं शक्य आहे? कसं शक्य आहे? कसं पॉसिबल आहे? तो नियमित चर्चला जातो, तो नियमित प्रबोधन घेतो, तो नियमित प्रार्थना करतो, सगळ्या गोष्टी त्याच्या रेग्युलर आहेत, पण तरी पडझड आहे ना. मग पडझडीचं कारण काय? याचं कारण एकच आहे, देवाच्या वचनाचा अभ्यास न करणं. कोणतेच आशीर्वाद देव त्याचं वचन सोडून करत नाही. आता एखाद्याला आशीर्वाद पाहिजे, तो म्हणतो नाही पाळक साहेब माझ्या घरामध्ये बरकत यायला पाहिजे, मग तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आता मी प्रार्थना करेल, देवा याला बरकत दे, बरकत दे. वचनात काय लिहिलं? आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग. म्हणजे परमेश्वर आकाश कपाट उघडून, मग तो समजा 10% देत नाही आणि त्याला देवाचं वचनच माहित नाही. आणि पाळकाला पण त्याला सांगायची भीती वाटते. मग ते म्हणतात की नाही आमच्या बिझनेसमध्ये फेल्युअर आहे, आमच्या कुटुंबामध्ये अपयश आहे, आमच्या घरामध्ये बरकत नाही. सगळ्यात उत्तम मार्ग देवाचं वचन शोध, वचनात सांगितलेल्या गोष्टी कर, तुझ्या घरामध्ये आशीर्वाद वाहायला लागतील. पडझड होणारच नाही ना. जी पडझड झाली ती थांबायला तो नाही. हो आम्ही कर्जबाजारी आहोत. कर्जबाजारी का आहात तुम्ही? का देवाचे लोक कर्जबाजारी कसे असू शकतात? हा बँकेचा असू द्या, तो हप्ता तुमचा बरोबर, पण ते पण अव्वाच्या सव्वा करू नका बरं का. अहो मला तर कंटाळा आला ऐकून. आमचा पगार कमी आणि आम्हाला इतकं भरावं लागतं. कोणी सांगितलं रे एवढा कारभार करायला? शांतीने राहा ना जरा, मर्यादित जीवन जगा. मग देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये शांती टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे? शांतीचा अधिपती प्रभू येशू ख्रिस्त, येशूला आपल्या घरात गेलं, शांती आली. घरात येशू नाही, टीव्ही आहे. घरात येशू नाही, सगळ्यांकडे मोबाईल आहे. आणि सगळ्या घरात तुम्ही दृश्य काढा, जा संध्याकाळी एकदा, इकडे एक कोपऱ्यामध्ये, त्या कोपऱ्यामध्ये बाप, या कोपऱ्यामध्ये मुलगा, त्या कोपऱ्यामध्ये सासू, या कोपऱ्यामध्ये सून, आणि सगळं घर तिकडून. आता तर परिस्थिती अशी, फोडणी टाकायची सुद्धा मोबाईलवर सांगितलं, असं टाकते म्हणजे त्याच्यातनं बाहेरच नको. नशीब ती मोबाईल नाही त्या फोडणीत टाकत नाही का. आणि थोड्या दिवसांनी तर ती जेवायची पण नाही, मोबाईलच कामतील एकमेकाला, असं त्याच्यात डिश देतील खाव. पण दुःखाची गोष्ट ही आहे, परिवारामध्ये त्यावेळेस पडझड होत राहणार ज्या घरात फक्त जगातल्या गोष्टीला महत्व दिलं जाईल. पण जेव्हा परिवारात कोपऱ्या कोपऱ्यामध्ये शास्त्र वाचतील, त्या परिवाराची बांधणी होईल. परिवाराची बांधणी होईल. का परिवाराची पडझड होती? का भगदाडं पडली जातात? कारण देवाला असं वाटतं, दावीद म्हणतो मी अहोरात्र परमेश्वराच्या शास्त्राचं मनन करेल. अहोरात्र. आणि दाविदाच्या घराची झालेली पडझड देवानं पुन्हा एकदा त्याच्या घराचं आणि उभारणी केली. कशी झाली त्याची घराची उभारणी? कारण तो म्हटला, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात. तर काय करतो? एक 5 पहिलं स्तोत्र,
जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, पापी जनांच्या मार्गात उभं राहत नाही, आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात म्हणजे आम्ही आमचा वेळ कुठं घालवतो? वाचा बरं आधी परत. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने, कधी कधी चर्चा कुणाची? दुर्जनांची. दुर्जन म्हणजे कोण? दारुडे वगैरे नाहीत बरं का. देवाच्या वचनाची सोडून केलेली चर्चा. बाकी सगळ्या गोष्टीवर, पॉलिटिक्सवर, मोदीला असं झालं, याला तसं झालं, आणि ते कमी पडलं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष त्याच्याविषयी चर्चा बरं का. आणि याला काम नाही, याला चहा पण दुसऱ्याचा फुकट प्यावा लागतो. चर्चा कोणाची? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मोदी. हे ह्याला कळत नाही, त्याला कळत नाही. अरे तू नोकरी तर मिळवून दाखव, एवढं कळतंय तर तुला बिझनेस तर चालवून दाखव. फालतू चर्चा करण्याच्या ऐवजी देवाच्या वचनाची चर्चा असली पाहिजे. देवाविषयी बोला. आणि देवाविषयी बोलल्याचा परिणाम कळतो माहिती का? तुमच्यामध्ये आपोआप जगण्याविषयीचा आत्मविश्वास निर्माण होतो. आज सकाळी एका सिस्टरने मला कॉल करून सांगितलं, इतका आनंद झाला. फक्त तुमचं युट्यूबचं वचन आम्ही ना टीव्हीला लागतो, प्रश्न एवढे आहेत, पण जेव्हा वचन ऐकतो ना, जगण्याची एक आशा निर्माण होते. हे काम आहे देवाच्या वचनाचं. हे काम आहे देवाच्या वचनाचं. आणि ते काय म्हटलं माहिती का? एवढे दिवस बायबल वाचत होतो, पण आता खरा देव काय वचनातला तो आम्हाला समजू लागले. मग मी सांगताना मला कसा काय समजला देव? मी जातो त्याच्यामध्ये बसतो, तासन तास त्याच्यामध्ये मनन करतो. शास्त्रामध्ये मी देवाला प्रश्न करतो, देवा तुझं मत मला लोकांना समजावून सांगायचं, तर तुझं मत माझ्या मताला मॅच कर, जेणेकरून मला खरा देव लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. हे शास्त्रामध्ये जावं लागतं, असंच येत नाही पवित्र शास्त्र. 25 वर्ष देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे नव्या नव्या पद्धतीने. हेच वचन तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, पण आज परत नव्याने आलं. याचं कारण काय? हे देवाचं वचन बोलत असतं प्रिया. हे पडझड होण्यापासून तुमचा बचाव करतं. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे देवाचं वचन नाही, तुमची पडझड ठरलेलीच आहे. कोण तुम्हाला त्याच्यापासून आवरू शकल? नुसतं वाचू नका. काय म्हटलं? 22 वचन. आता त्याच्या तोंडचे धर्मशिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठव. कुठं साठव? हृदयात साठव. नुसतं शिक्षण घेऊ नको. काय करायचं? हृदयात साठव. आतमध्ये बर का. तुम दिल में कौन बस गए क्या मालूम. म्हणाव तर आता ते गाणं गाताना बी बघा, ते पोरगा पोरीला बघून करत असतो असं. मग तिथंच तुमचं कळतं ना, तुमच्या हृदयात देवाचं वचन नाही, तुमच्या हृदयामध्ये वासना आहे. जर परमेश्वराचं वचन देवाच्या मंदिरामध्ये येऊन तुम्ही ऐकता आणि ते साठवण्याच्या ऐवजी तुम्ही देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करता, पडझड ठरलेलीच आहे. हृदयात गेलं पाहिजे. हृदयात देवाचं वचन येण्यासाठी तुमचे कान, कान म्हणजे हे कान नाही बरं का, हे दिसायला दिसतात असे. काही लोकांना चर्च सुटल्या विचार काय सांगितलं, लय भारी होतो. आपण मुद्दा बोला की काय सांगितलं. मग ते काय म्हणले का पाळक साहेबांच, तुम्ही झोपला होता का चर्च मध्ये? नाही, आमची बायको तिच्या लक्षात राहतं. तुझ्या लक्षात काय राहतं भाऊ? तुझ्या लक्षात बायको राहते का फक्त? देवाचं वचन ऐकायचं आणि हृदयात साठव. कुठे साठवायचं? हृदयात साठव. का हृदयात साठवायचं? कारण ही कपटी आहे ना. आणि देवाचं वचन या कपटी हृदयाला दुरुस्त करण्याचं काम करतं. म्हणून इथं ठेवू नका बरं का. डोक्यात ठेवतात लोक. आणि डोक्यातलं वचन असताना नवरा बायकोची काय सांगितलं पाळक साहेबाने, पत्नीनं पतीच्या अधीन असावं. डोक्यातलं वचन. मग ते असं लिहिलं नाही, ते नाही वाचलं का? नवरोजी आपल्या बायकोवर आपलं शरीर समजून प्रेम करावं. का तर बुद्धिवाद असतो, पण देवाचं वचन हृदयात असलं की आपोआप क्षमा, प्रेम, सहनशीलता, चांगुलपणा, अंडरस्टँडिंग, कुटुंबातले वाद नष्ट करून एकमेकाला समजावून घेऊन प्रत्येकाची पुनर्बांधणी करण्याचं काम देवाचं वचन करतं. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, देव म्हणतो पडझड होऊ नये याच्यासाठी माझं वचन तुझ्या हृदयामध्ये साठव.
आपोआप साठलं जातं. हे देवाच्या वचनाचं काम आहे. ते काय करतं? तुमच्या हृदयाला रिपेअर करण्याचं एक जबाबदार व्यक्ती तुम्हाला बनवतं, रिस्पॉन्सिबल. आज लोकांच्या डोक्यात वचन आहेत परंतु हृदयामध्ये वचन नाही. एकदा हृदयात वचन असलं ना, ते हृदय, लक्षात ठेवा, हृदय सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि देवाला वाटतं हृदयच बदलायला पाहिजे. कपडे नका बदलू. बरेच लोक प्रार्थनेत आल्यावर कपडे चेंज होतात, नाही का? आम्हाला आता पांढरे कपडे घातलं का पवित्र झालो ना, आणि हृदय काळ. मग काही लोक म्हणतात तू वरून पांढरा आहे आतून लय काळ आहे बरं का. मग फाडून बघितलं का त्याला किती काळ आहे, पण कृती कळाली ना. पण बाहेरून बदलण्याच्या ऐवजी देवाचं वचन आतून बदलण्याचं काम करतं. हिंसा नाही, द्वेष भावना नाही. म्हणून ख्रिस्ती धर्माचा विषय हे विशेष आहे. हा धर्म नाहीच आहे, हे हृदय परिवर्तन. कोण करतं हृदय परिवर्तन? वचन. आणि एकदा वचन आतमध्ये आलं, हृदय परिवर्तन झालं. हृदय परिवर्तन झालं की देव म्हणतो आता पडझड नकोच, आता बांधणी व्हायला पाहिजे याची. अजून एक वचन वाचा, 23 वचन. तू सर्वसमर्थाकडे वळलास. चौथी गोष्ट, तू सर्वसमर्थाकडे वळलास. आपल्या डेऱ्यातनं तू अधर्म दूर केला. आता चौथी गोष्ट काय? तो म्हणतो माझ्या घराची, माझ्या व्यवसायाची, माझ्या नोकरीची, माझ्या कुटुंबाची, माझ्या लेकरांची झालेली पडझड आणि त्याची पुनर्बांधणी व्हायला पाहिजे. माझी पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, पुन्हा उभारणी व्हायला पाहिजे. पुन्हा उभारणी होण्यासाठी नुसतं वचन हृदयामध्ये साठवायचं नाही. मग काय करायचं? त्याच्याकडे आता वळायचं पण बरं का. कधी कधी लोक देवाचं वचन ऐकून फक्त चांगलं वाईट खूप छान होतं आणि छानवर त्यांचं काय असतं, काय पाळक साहेबाची भाषा, इतकं शुद्ध मराठी ना. आम्हाला काही लोक कौतुक, तुमचं मराठी खूप शुद्ध आहे. झालं का परिवर्तन? शुद्ध हृदय, वचनानं शुद्ध हृदय झालं का? लक्षात घ्या, देवाचं वचन ऐकलं, चुका कळाल्या. मुळामध्ये देवाचं वचन कशासाठी आहे? दोष दाखवण्यासाठी. कशासाठी? बोला, कशासाठी आहे? आणि दोष दाखवून कशासाठी आहे? सुधारणूक करण्यासाठी. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं, नाही मला ठरवून पाळक साहेबांनी उपदेश केला. देवानंच ठरवलं होतं याला जोड म्हणूनच. कारण देव संदेश त्याच्या मुखातनं त्याचा काय पाठवतो? मग निरोप पाठवताना देव काय म्हणणार आहे की नाही, आज संध्याकाळी जेवायला हे उपकार स्तुतीची प्रार्थना आहे आणि तुम्हाला काय ह्याच बिर्याणी करू का दालचा करू, असले ते शब्द देव विचारणार आहे का? ती तर दुधारी तलवार आहे. राजाच्या मुलाच्या लग्नाला मेजवानी दिली, पण मेजवानी देताना आतमध्ये फिरताना सगळे पंक्तीला बसले. राजानं लग्नाचं निमंत्रण दिलं, पण फिरता फिरता एकाच्या जवळ तो आला आणि त्याला विचारलं, बाबा लग्नाचा पोशाख आत न घालता, पोशाख घालता न घालता आत. मग जेवण तर दिलंच ना तू. अरे जेवण दिलंय, पण नियमात जेवण दिलं ना. नियम काय होता? तुझ्या पोशाखात लग्नाला यायचं नाही. मग मी माझा निरोप तुला काय दिला होता? येताना तुम्ही या, तुमचे कपडे बाहेर काढा आणि मी देतो ते कपडे घालून आत यायचे. म्हणजे वचन ऐकलं तर ऐकल्यावर अनुसरण पण व्हायला पाहिजे ना, नाहीतर रडणं आणि दात खाणं असणारच आहे ना. समस्या तीच आहे. पडझड तर नको आहे, पुनर्बांधणी व्हायला पाहिजे. पुनर्बांधणी होण्यासाठी देव त्याच्या लोकांना शिक्षण काय देतो की तुम्ही त्याच्याकडे वळावं. वळावं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? असंच नाही वळताय. येशू ख्रिस्तानं यरीहोमध्ये प्रवेश केला. आंधळा बर्तिमय वाटेवरती बसून भीक मागत असताना, अहो येशू दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. त्याला वाटत होतं की येशूनं माझे आणि जे आंधळे डोळे ते बरे करावेत. मग सगळ्यांनी त्याला दटावलं. त्याला म्हटले ओरडू नकोस. पण येशूने त्याला सांगितलं त्याला माझ्याकडे येऊ द्या. पण त्याला माहिती होतं येशूकडे यायचं तर असंच जाता नाही, माझे घाणेरडे वस्त्र टाकून द्यायला पाहिजेत ना. मळके चळके जी वस्त्र घालून मी एवढे वर्ष भीक मागितली. त्याला माहितीये कालपर्यंत ज्या व्यक्तीला भीक मागत होतो वस्त्रांमुळे ते भीक देत होते, पण येशू भीक देणार नाही, येशू डोळे देणार आहे. डोळे देणार. डोळे पाहिजे तर वस्त्र टाकावे लागणार. तो वस्त्र टाकून येशूकडे गेला. येशूने त्याची पुनर्बांधणी केली.
तो वळाला इशूकडं. वळणं म्हणजे ज्या तुमच्या गोष्टी त्या टाकून देऊन वळायचं ना. तर नाही हे सगळं असंच राहू द्या ना पाळक साहेब, असंच ठेवा ना, काय होतं त्याला. असंच येतो ना मी चर्चला, काही सगळं सोडत नाही, थोडंसं राहू द्या माझ्याकडं. ते काय पॅसेंजरचा डब्बा आहे, सगळे बोचके पातिले. पॅसेंजरला जा. पॅसेंजर मध्ये आणि विमानामध्ये फरक आहे. विमानामध्ये 65 किलोच्या वर आणि पॅसेंजर मध्ये कुत्री मांजर गहू तांदूळ बिड्या फुकणारे. आणि ते फुकणारे बी इतके एकमेकाला चिटकून फुकतात की ह्याचा धूर त्याच्या नाकात घुसला पाहिजे. का तर चालतं पॅसेंजर मध्ये. आम्ही पॅसेंजर मध्ये नाही, स्पेशल बोगीमध्ये चाललेले लोक. हालेलुया हालेलुया. रिझर्वेशनच्या डब्यामध्ये तुम्हाला तसं चालत नाही. रिझर्वेशनच्या डब्यामध्ये ज्याचं सीट त्याला पक्क आहे तेवढीच जागा तेवढंच सामान ठेवावं लागतं. आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये निघालेलो आहोत आणि तिथे निघत असताना मनपूर्वक देवाकडे वळावं लागणार आहे. हे टाकून द्यावं लागणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जसं आहे तसं देवाला सामोरं जाऊ शकत नाही, कधीच नाही जाऊ शकत. प्रिया, जर देवाला तुम्हाला सामोरं जायचं ना तर तुम्हाला त्याच्या आवडी निवडी प्रमाणे जावं लागणार आहे. त्याला काय पसंत आहे. लग्न सुद्धा करताना बऱ्याच वेळा मुलगा आणि मुलगी यांची एकमेकाची आवड निवड सारखी नसेल तर होतच नाही, नाही का. हिचा कलर जांभळा आणि त्याचा कलर पोपटी आवडला, कसला गोंधळ होईल नाही का. ह्याला आवडतं कारलं, तिला आवडतं गोड. मग काय 4-4 भाज्या बनवायच्या घरामध्ये. हा बिचारा साधा सिंपल, ती एकदम मॉडर्न. विचारामध्ये फरक पडणार ना. मग तुम्ही काय म्हणता, पहिले मॅच व्हायला पाहिजे. आणि वैशिष्ट्य काय माहिती का, ज्याच्याकडे तुम्ही जाणार आहे ना त्याची रिक्वायरमेंट आहे, तुमची रिक्वायरमेंट नाही. कारण तो लाखात एक आहे ना. तो कोण लाखात एक आहे, येशू. तुमचे काय त्याच्यामध्ये. तुम्हाला तर मेकअप करून जावं लागणार आहे वधूला, नाही का. म्हणून ते पण होतं नाही का, चोक मी ऐकला तिथे. नवरदेव सकाळीच गेला ब्युटी पार्लर मध्ये, ऍपलचा मोबाईल घेऊन. त्याला म्हणलं बक्षीस तुम्हाला. म्हणलं का, तुम्ही माझ्या बायकोला एवढं छान डेकोरेटिव्ह केलं. ऍपलचा मोबाईल. इतकं खुश झाला ब्युटी पार्लर वाला. उघडा म्हणलं आणि त्याने उघडलं. ऍपलच्या बॉक्स मध्ये 2800 रुपयाचा मोबाईल. तो म्हणला असं का ऍपलच्या. अहो तुम्ही बी असंच पॅकिंग दिलं मला. एवढं भारी रात्री सजवलं, सकाळी तोंड धुतल्यावर मग हे ऍपल नाही 2800 वाला आहे. तुमची जिरवायसाठी मी तुम्हाला दिलेले आहे. अहो आम्ही सगळे डेकोरेटिव्ह आहे, ओरिजिनल फक्त तोच आहे. हे जे आमचं आहे ना हे सगळं डेकोरेटिव्ह आहे. आमच्यामध्ये चांगुल पण काहीच नाही. आमचं बोलणं, आमचं विचार करणं, सगळ्या गोष्टी तथ्यहीन आहेत. पण ज्याला तुम्ही सामोरं जाणार आहोत तो बेस्ट आहे जगामध्ये. त्याच्याकडे वळायचं आहे. त्याच्याकडे वळताना त्याला काय आवडतं तसं बनवून वळायचं आहे. तुला काय आवडतं देवा, तुला कशा प्रकारचं बोलणं आवडतं. तो बोलण्यामध्ये धीमासा, बोलण्यामध्ये एकदम शांत असा, रागाला पण धीमा असा. प्रभूला ही रिक्वायरमेंट आहे त्याची. नाही मी राग घेऊन तुझ्या मंदिरात नाही रे, मग तू मला पसंत नाही वधू, तू माझी बायको होऊ शकत नाही, मला तो आवडतच नाही. त्याच्याकडे वळणं म्हणजे त्याची पसंती. आता 5वी गोष्ट 23वं वचन. तू सर्वसमर्थाकडे वळलास, सर्वसमर्थाकडे वळाला. आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, अधर्म दूर केला तर तुझी पुन्हा उभारणी होईल. आता शेवटी तो काय म्हणतो, अधर्म तुझ्या डेऱ्यातनं. डेऱ्यातनं म्हणजे तुझ्या, डेरा म्हणजे आमचं शरीर आहे, डेरा म्हणजे आमचं घर आहे, डेरा म्हणजे आमची मंडळी आहे. मंडळीची पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, मंडळीची पुन्हा उभारणी व्हायला पाहिजे, घराची पुन्हा उभारणी व्हायला पाहिजे, तुमच्या कुटुंबाची पुन्हा उभारणी व्हायला पाहिजे. आता कुटुंबाची, माझी, मंडळीची पुनर्उभारणी होत असताना तो काय म्हटला, अधर्म दूर व्हायला पाहिजे. मग धर्म ठरवायचा कसा, धर्म आणि अधर्म ठरवणार कसा. लोक धर्म आपल्या मनाप्रमाणे धर्म ठरवतात. कसा धर्म, आम्ही म्हणतो खूप धार्मिक आहे बरं का, दर शुक्रवारी उपास आहे. म्हणजे आम्ही काय म्हणतो, दर शुक्रवारी उपास म्हणजे धार्मिक.
पाळक साहेब तुमच्या चर्चमध्ये अमकी अमकी मुलगी आहे, ती कशी आहे, धार्मिक आहे का? म्हणजे हो चर्चमध्ये धार्मिक आहे, क्वायर मध्ये आहे, दर रविवारी येते, छान आहे सगळं. आता मी काय म्हणलं, क्वायर मध्ये आली. मी काय म्हणतो, नाही एकदम चांगलं आहे, पण तिचं बाहेर अफेअर आहे. तुम्ही कशी करणार धर्माची विभागणी? कसं समजणार आहे तुम्हाला धर्म? लक्षात ठेवा, धर्म असताना, मी काल वाचत होतो पवित्र शास्त्र, देवानं इतकं इस्रायल लोकांना विजय दिला. एका ठिकाणात ते दाय नगरामध्ये युद्धासाठी गेले आणि परमेश्वरानं त्यांना सडकून मार दिला. आणि देवाचा संदेष्टा तिथं पालथा पडून देवाकडे रडायला लागला. तेव्हा तू असं का दिला, आमचा पराभव का होऊ दिला? त्यास प्रभू त्याला म्हणतो, अरे मी सांगितलं होतं ना, समर्पित वस्तूला हात लावू नका. आणि तुमच्यातल्या एका व्यक्तीनं, देवानं नाव नाही सांगितलं, देवाला सगळं माहिती. तो म्हटलं पहिल्यांदा तू कुळ काढ, कुळातलं घराणं काढ, घराण्यामधनं ते व्यक्ती काढ, आणि मग ते सगळे असणारे कुळ नावानिशी त्या ठिकाणात आणली. कबूल एक पण व्हायला त्याने. आखानानं त्या वस्तू आणल्या होत्या. काय आणलं, एक जगा वीट आणून ठेवली सोन्याची, ती ठेवली डेऱ्यामध्ये, आणि सगळं तिथं आणल्यावर त्या आखान म्हणतो, चुकलं माझ्या डेऱ्यामध्ये मी ते आणून ठेवलेलं आहे. त्यास म्हणतो, आता काय करायचं? आता देवच तुझा न्याय करेल. ऐका बरं का, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. आखानाच्या कुळाची चिठ्ठी निघाली, आखानाचं नाव त्याच्यामध्ये निघालं. मग देवाचे लोक इतके चिडले की त्यांनी दगडमार केलं आणि त्याचं संपूर्ण घर जळून टाकलं. तेव्हा परमेश्वर त्यांना म्हटला, आता जा, आता तुम्हाला विजय मिळेल, म्हणजे आता पुनर्बांधणी होणार आहे. धार्मिकता, अधर्म दूर केल्याशिवाय, अधर्म काय, जे शास्त्रात सांगितलं त्याच्या विपरीत तुम्ही करणं. तुम्हाला लाख पटतो, पण तुमच्या पटण्यावरती काय अवलंबून आहे? देव थोडी मत बदलतो तुमच्याविषयी. मला सांगितलं बालाका बरोबर जाऊ नको, तरी तो म्हटला मला जायचंय. तो म्हटला ठीक आहे, जातो तर जा. देवाने आधी सांगितलं समजावून, जाऊ नको. पण हा मात्र निघाला ना तसाच पुढे. परिणाम काय झाला? वाटेमध्ये देवदूताला हातामध्ये तलवार घेऊन थांबला. तलवार घेऊन थांबल्यावर गाडवी बसली. बलामाचं पाय त्या भिंतीला आपटला, बलामाचं नुकसान झालं. पण बलाम जाण्याचं त्यानं टाळलं नाही, तो गेला तसाच. अधर्म म्हणजे देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये पुढे रेटून जाणं म्हणजे अधर्म आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये करताना देवाची इच्छा समजावून घेणं गरजेचं आहे ना. तुम्ही तुमची इच्छा आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो, आता बघू देवाचीच इच्छा आहे, हे देवाच्याच इच्छा, सगळं चुकीचं. उद्या दारूचा गुत्ता टाका, पाळा साहेब प्रार्थना करा, देवाची इच्छा आहे. दारूचा गुत्ता, देवाची इच्छा आहे, दारूच्या गुत्त्यावर तुम्ही काम करा. देवाची इच्छा आहे सगळ्या घाणेरड्या गोष्टी. एक मुलगा मुलगी, तो ख्रिश्चन नाही, ही ख्रिस्ती आहे, करा बाळासाहेबांसाठी प्रार्थना. त्यांनी लग्न केलं, कसं करू? देवाची इच्छा आहे. विश्वासणाऱ्याने अविश्वासणाऱ्याशी संबंध जोडून मग कसा पाळक प्रार्थना करेल? देव मारणार नाही जोडेन त्याला. अधर्म नाही का हा? धर्म म्हणजे शास्त्रात सांगितलं तेच करावं लागेल. आमीन म्हणाल का? हे तुम्हाला बाहेर कोण सांगणार नाही, पण मी सांगणार रेटून. का? धर्म शिकलाच पाहिजे. पडझड होऊ नये म्हणून वाटतं ना, जर तुम्ही देवाला सोडलं तर पडझड होणारच आहे. आणि त्याला सुद्धा आपल्या लोकांनी फार गोंडस रूप दिलेलं आहे. मला आठवतं पहिला माझ्या मिनिस्ट्री मधला एक तरुण, माहिती आहे बऱ्याच लोकांना, चला बाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं करतो ना बाबा, ये. त्याच्यानंतर तो फिरकला पण आहे, आपल्याकडे चर्चमध्ये आला असं. तो म्हटलं की बाळक साहेब मला आत्म्यांचं खूप ओझ आहे. म्हटलं मी त्याच ओझ्याने आलोय पुण्यावरून इथं. मी आता ज्या मुली बरोबर माझं लग्न व्हायचंय आणि तिच्याशी मी लग्न करणार आहे, तिचं एंगेजमेंट झालेलं आहे दुसऱ्या मुलाबरोबर. म्हटलं मग हे चुकीचं आहे ना? नाही हो, पण तो आत्मा येईल ना. अरे त्याच आत्म्याची तुला काळजी, मुलीच्या आत्म्याची. मुलाचा आत्मा नाही आणता येत का? तुला
तुला मुलाचा आत्मा आणला असता तर मी समजू शकतो, मुलीच्या आत्म्यासाठी चाललाय की, आणि तो आत्मा तुला घेऊन गेला तर आता तो आत्मा त्याला सगळं चुकीचं शिकवायला लागलाय. आता तो आत्मा जो एवढा विश्वासू मुलगा, आता तो आत्मा जसं शल्मोनाला या स्त्रियांनी मूर्तीपूजेच्या नादी लावलं, आता मी डोळ्यानं स्वतः त्याच्याकडे पाहत आहे, हा आत्मा त्या मुलाला पाडके सेवेमध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी शिकवून तो लोकांना पण त्या गोष्टी शिकवत आहे. अधर्म दूर व्हायलाच पाहिजे. आणि मला त्या लोकांच्या मूर्खपणाची कीव येते, हे बायबलच्या विरोधात सांगून हे पण टिवल्या बावल्या करत देवाचं वचन ऐकत बसते. नाही, त्यांना नको वाईट वाटायला, यांना नको. आखानाला काढून जाळून टाक म्हटलेलं आहे बायबलमध्ये. हा धर्म आहे. बायबल हा टाइमपास नाहीये. देवाचं वचन करमणूक नाहीये. देवाचं वचन अशा पद्धतीनं नुसतं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंदी करण्यासाठी नाही, हा धर्म आहे. आणि धर्म सांगताना आखानाला मरावं लागतं, लक्षात घ्या. धर्मासाठी ख्रिस्ताला वधस्तंभी जावं लागलं. धर्मासाठी स्तेपनावरती दगडमार झाला स्तेपन. धर्मासाठी त्याच्या अंगातनं रक्त वाहिलं, जखमा त्याच्या शरीरावरती झाल्या. धर्मासाठी तुम्हाला मरावंच लागणार आहे. तो धर्म पाळत असताना मग तो म्हटला काय, आता वाचा शेवट. तू सर्वसमर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. काय होईल? पुन्हा उभारणी. मग तुम्हाला पाळक साहेब आता काय केलं पाहिजे पुन्हा उभारणी होण्यासाठी? धर्म पाळ, अधर्म दूर कर. शरणे देवाला सरेंडर हो. प्रभूला म्हण, प्रभू माझं चुकलं, मला तुझी गरज आहे. माझ्या जीवनामध्ये पुन्हा एकदा माझी बांधणी करण्यासाठी मी तुला समर्पित होत आहे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे तुम्ही आलेला आहात तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. जगात होते त्याला सोडून तुम्ही त्याच्याकडे आला का, तर त्याचं शिक्षण सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. आणि ते स्वर्गाकडं नेणारं शिक्षण आहे. आणि याच्यानं तुमच्या जीवनाची बांधणी होणार आहे. आणि माझा विश्वास आहे आज रात्री इथं त्याच भावनेनं तुम्ही या, त्यास देव तुमच्या घराची, तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी करेल. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपल्या मान आपण लावूया, आपले मस्तक आपण झोकूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. आमच्या जीवनाची पुनर्बांधणी होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी माध्यम फक्त देवच आहे. ज्याला असं वाटतं प्रार्थना करायची त्याने लवकर पुढे या.